नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयश्री रुईकर यांच्या सोबत या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशी जरी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. म्हणजे मी कादंबरीचा भाग किंवा कथा चॅनलवर अपलोड केली की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ऐकूया जयश्री रुईकर लिखित जाणीव. किती वेळ या थंडगार हवेत बसणार आहात? शाल आणून देऊ का? दोन्ही हाताची बोटं एकमेकात गुंतवून हनुवटीखाली हात टेकवून आपल्याच विचारात मग्न असणाऱ्या विद्याधरला अलकाचं अस्तित्व जाणवलं. पण ती काय बोलली हे त्याला कळलंच नाही. तिचं लक्षच नव्हतं ना तिच्या बोलण्याकडे. आपल्याच विचारांची उलटसुलट चिरफाड करण्यात विद्याधर गुंतलेला होता. त्याच्या कपाळावर मधोमध उमटलेल्या 2 रेषांकडे अलकाचं लक्ष गेलं आणि त्याच्या मनातल्या वादळाची तिला जाणीव झाली. समीपचं नुसतं पत्र आलंय ना जातो म्हणून, निर्णय तर पक्का झाला नाही ना. एवढं निराश व्हायला काय झालं? तुम्हीही त्याला पत्र लिहून कळवून द्या ना. कळवून काही फायदा होईल असं तुला वाटतं कसं अलका? तो केवढा हट्टी आहे, जिद्दी आहे, माहिती आहे ना. तुला आठवतं आहे का अलका? तो 8वीत असतानाची गोष्ट आहे. दिवाळीत त्याला स्टोनवॉशची पॅन्ट हवी होती. अगोदरच दिवाळीचा खर्च, त्यातून आईच्या ऑपरेशनसाठी जास्तीचे पैसे पाठवायचे होते. निखिलची सेकंड टर्मची फी भरायची होती. स्टोनवॉशची पॅन्ट घेऊन देणं जमणारच नव्हतं, पण तोही हट्टाला पेटला आणि दिवाळीसाठी आणलेली नवी पॅन्ट त्याने घातलीच नाही. आठवतं आहे ना? आत्ताही मी कितीही विरोध केला तरी तो ऐकणार नाहीच आहे. हे बघा, वय जसं जसं वाढत गेलं तसा त्याचा हट्टीपणा हळूहळू कमी झाला आहे. लहानपणी असतात मुलं हट्टी, पण आता मात्र समीप हट्टी आहे असं नाही म्हणता येणार. अगं, हल्ली हट्टी राहिला नाही आहे. पण हे बघा, जिद्दीपणाचं चीज झालं की त्याला गुणाचं मोल प्राप्त होतं असं तुम्हीच नाही का नेहमी म्हणत? आणि ह्या जिद्दीपणाचं रोपटं तुम्हीच त्याच्या मनात रुजवलं ना. मेहतांच्या 2 मुलांचं भूत तुमच्या मानगुटीवर बसलं होतं. मेहता पती पत्नी, त्यांची 2 हुशार परदेशात गेलेली मुलं, त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या सवयी, त्यांचं बोलणं, चालणं, वागणं, सगळ्या गोष्टींनी तुम्ही इतके भारावून गेला होतात की सतत मुलांच्या समोर मेहतांचं उदाहरण, त्यांच्यासारखं तुम्ही झालं पाहिजे ही महत्त्वाकांक्षा निखिलनी परदेशात जाऊन केली पूर्ण. आता समीपही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून जातो म्हणतोय तर इतकं निराश का व्हावं तुम्ही? इतकं विचलित का व्हावं? इतका सगळा विचार करून डोक्याला त्रास का करून घ्यावा? उलट उद्या फॅक्टरीत जाऊन अभिमानानं सगळ्यांना सांगा की माझा दुसराही मुलगा परदेशात जातोय म्हणून. अलका, अगं तो जाणार याचं दुःख नाही आहे ग, पण तिथे गेल्यावर हा सुद्धा निखिलसारखा तिथे स्थायिक झाला तर. माहीत नाही अलका, पण आजकाल कधी कधी खूप उदास वाटतं, एकाकी वाटतं. वय जसं जसं वाढतंय तसं मन हळवं होत चाललंय का? उभारी कमी कमी होतीये मनाची आणि शरीराची सुद्धा. पूर्वीसारखी धावपळ करावीशी वाटत नाही ग. पूर्वी हाताखालच्या लोकांकडनं थोडीही चूक झाली तरी सहन व्हायचं नाही मला, ताड ताड बोलायचो मी. पण आता गेल्या वर्ष 6 महिन्यांपासून मी काहीसा बदललो आहे. नेमकं काय होतंय माझं मला कळेन असं झालंय. कुणाचा तरी भक्कम आधार हवासा वाटायला लागला आहे. जीवनाच्या संध्या छायेनं इतक्या लवकर मनाच्या अंगणात आपला खेळ मांडायला सुरुवात करावी. आजकाल तर रिटायर झाल्यावरही कित्येक जण नव्या उमेदीनं आणि उत्साहानं आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करतात. 60 वर्ष म्हणजे आजच्या आयुर्मर्यादा वाढलेल्या जगात फार नाही आहेत, पण माझं हे असं का होतंय? समीपचं पत्र आल्यापासून मी अस्वस्थ झालोय, ते ह्यामुळे तर नाही. उठा बरं, चला आत. उगाच डोक्यात नाही ते विचार आणून स्वतःला दुःखी करून घेता.
समीपला उद्या पहिल्या डाकेनं जाईल अशा हिशोबानं पत्र लिहून कळवून टाका, परदेशात जायचं नाही. मम्मी, ए मम्मी. अरेच्या समीप, आत्ता कसा आलास तू? यांचं पत्र मिळालं का? पप्पांचं पत्र? नाही बुवा. कधी पाठवलं? आणि पप्पा कुठे आहेत? बैस रे, येतील इतक्यात. पण तू कसा आलास आत्ता? बस ग, आज आलो आहे, उद्या जाणार आहे. समीप, अरे काय चाललंय तुझं? पत्र कसली पाठवतोस? परदेशात जायचं खूळ काय काढलायस? मामा, अगं खूळ नाही आहे, बघशील तू, बघशील. 2 महिन्यांनी तुझा समीप तुला हिंदुस्थानात दिसणार नाही. अगं त्यासाठी तर आलोय मी. मुलाच्या येण्याचा आनंद चेहऱ्यावरून दूरही होत नाही, तोच त्याच्या येण्यानं आता घरात केवढा वादंग माजेल या नुसत्या कल्पनेनं तिचा जीव धसकून गेला. ती तशीच आत गेली, चहाच्या तयारीला लागली. समीपच्या पत्रानं बेचैन झालेला विद्याधर आता प्रत्यक्षात त्याच्याशी कसं वागेल, कसा बोलेल? नेहमीप्रमाणे तिची आतल्यात घालमेल सुरू झाली. तेवढ्यात विद्याधर फिरून आला. समीप आलाय आत्ताच. कसा काय? हॅलो पप्पा. टॉवेलला तोंड पुसत समीर बाहेर येत म्हणाला. अलकाला वाटलं येताच मला जसा खाली वाकून नमस्कार केला तसा विद्याधरलाही केला असता तर. पण हाय हॅलो म्हणायला विद्याधरनीच शिकवलं ना. बरं झालं ह्या एका बाबतीत मी माघार घेतली नाही म्हणून. केव्हा ही गावाहून आली की मुलं अगदी खाली वाकून नमस्कार करतात, तो त्यांनी केलाच पाहिजे असा मी नियमच करून टाकला. समीप, तुझं ट्रेनिंग काय म्हणतोय, झालं का पूर्ण? ओ डॅम इट पप्पा, कसलं ट्रेनिंग आणि कसलं काय हो? आम्हा बुद्धिमंतांचा अपमान आहे ते ट्रेनिंग म्हणजे. सो चीप अँड पुअर. एवढं शिक्षण घ्यायचं आणि इतक्या प्रिलिमिनरी स्टेजचं ते ट्रेनिंग पप्पा. असं वाटलं ना उगाच 3 वर्ष वाया घालवली आपण. मग तुझा विचार तरी काय आहे? हे मी करणार का त्या कुठल्याशा कंपनीची ऑफर आली आहे ती स्वीकारणार? नो 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 पप्पा, इथे काहीही करणार नाही आहे मी पप्पा. मागच्या महिन्यात मी लिहिलं होतं ना की बोस्टन युनिव्हर्सिटीत मला ॲडमिशन मिळाली आहे. तिकडे जाऊन मी MS करणार. त्यासाठी तर आत्ता अगदी घाईघाईनं आलो. काही सर्टिफिकेट्स आणि सह्या हव्यात फॉर्मवर. पण समीप, विद्याधरनी सिगरेटची राख ॲस्ट्रेमध्ये झटकली आणि ते पुढे बोलणार तेवढेच समीपच म्हणाला, पप्पा पैशाची वगैरे काळजी करू नका. टाटा रिसर्च सेंटरमधनं मेरिट बेसिसवर कर्ज मिळतं आम्हा विद्यार्थ्यांना, ते मी घेतलं आहे. तिकडे एकदा जम बसला ना की टाटाचे कर्जावर घेतलेले पैसे परत करणं कठीण नाही जाणार हो मला. शिवाय स्कॉलरशिपसुद्धा मिळेल. पण पप्पा, स्कॉलरशिप मिळायला वेळ लागेल. तोपर्यंत तिथे राहण्यासाठी खाण्यापिण्यासाठी काही पैसे लागतील मला, तेवढे मात्र तुम्ही द्यायला हवेत. हां, म्हणजे तसे काही फार नाही बरं का, पण 30-35 हजार रुपये लागतील. द्याल ना पप्पा? 30-35 हजार? बापरे. पप्पा, निखिलला तुम्ही पूर्ण पैसे दिले होते, आठवत आहे ना? मी तर थोड्याच रकमेची मागणी करतोय. पण बेटा, तुला माहिती नसेल, हा बंगला, ही कार घेतली, फॅक्टरीतून सतत कर्ज घेत आलो मी. मागच्या वर्षी कारचं देणं भेटलं, बंगल्याचं अजून चालूच आहे. शिवाय समीप, आई बाबा असेपर्यंत त्यांनाही मी ठराविक पैसे पाठवत होतो. त्यांनी कधी मागितले नाहीत, पण मी माझं कर्तव्य समजून पाठवत होतो. म्हणजे पप्पा, तुम्ही नाही देणार पैसे? एवढी मोठी रक्कम? समीप, अरे आणखीन 1 वर्षानं मी रिटायर्ड होणार आहे. खरं म्हणजे एक तरी मुलगा माझ्याजवळ राहायला हवा. निखिलसाठी एवढा पैसा खर्च केला, तो तिकडे गेला आणि तिकडेच जाऊन राहिला. आणि आता तू गेलास की तिकडचाच होशील. तुम्ही असा का विचार केला? निखिलही असंच म्हणाला होता की. आला का तो परत? तिकडच्या वातावरणाचं आकर्षणच तसं जबरदस्त आहे. तू गेलास की तूही तिथल्या वातावरणानं भारावून जाशील. पप्पा, वातावरण नाही, पण आमच्या बुद्धीचा उपयोग करायला वाव मिळत नाही म्हणून आम्ही तिकडे जातो. 4-5 वर्षात आम्ही तिकडे जेवढा पैसा मिळवू ना तेवढा इथे 15-20 वर्षात नाही मिळू शकत. पण इथे मिळणारा आदरभाव तिथे मिळणार आहे का समीप? शेवटी आपल्या भारतीयांना ते दुय्यम दर्जानं वागवतात ना.
आणि काय रे, तुमच्या बुद्धीचा तुमच्या देशाला काय उपयोग? तुम्ही काहीच देणं लागत नाही तुमच्या देशाचं. पण पंखात गरुड झेपेचं सामर्थ्य असताना ते कापून टाकून कावळ्याचे पंख लावण्यात शहाणपण आहे का पप्पा? तुझंही खरं आहे म्हणा, पण एवढा पैसा नाहीचा कुठून? पप्पा, तुम्हाला एखादी मुलगी असती तर तिच्या लग्नासाठी केला असता ना खर्च. पण समीप, मुलीच्या लग्नाची जबाबदारी असते, ती पार पाडण्यासाठी आधीपासून तशी तयारी केली जाते. म्हणजे तुम्ही देणार नाही ते पैसे? मी तर सगळी तयारी करून ठेवली आहे. समीप, एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी आईवडिलांना विचारावंसही नाही वाटलं तुला? विद्याधरच्या कपाळावर पडलेल्या आठ्यांकडे अलकाचं लक्ष गेलं आणि आता वादावादी होणार हे जाणून अलकानं चटकन म्हटलं, आज फॅक्टरीत जायचं नाही आहे का? आणि समीप, तुलाही आंघोळ करायची असेल ना? चला उठा बरं, दोघंही उठा चला. मोलकरीणे कामाला आली होती त्यामुळे अलकाही उठली. फाटका बाहेर मोटार गेल्याचा आवाज अलकाच्या कानावर आला आणि अलकाने निश्वास टाकला. आल्या आल्याच हो बघणारी बापलेकातली कटकट टळली म्हणून. मम्मी तू इथे अशी बस बरं, बस ना, बस जरा वेळ. तूच सांग मम्मी, पप्पाच नेहमी म्हणायचे ना की आपले निर्णय आपण घ्यायला शिकलं पाहिजे म्हणून. आणि आता अरे पण निर्णय केवढा मोठा आहे, प्रसंग कोणता आहे यावर काही अवलंबून नसतं का? अगं मम्मी, इन्स्टिट्यूटमधली 80% मुलं परदेशात जात आहेत. मी ॲडमिशन मिळूनही जात नाही म्हणून सांगितलं तेव्हा सगळ्यांनी टर उडवली माझी. म्हणाले तुझा भाऊ तिकडे आहे आणि तू जात नाहीस. ॲडमिशन मिळून सुद्धा ती नाकारतोयस हा शुद्ध मूर्खपणा आहे. मम्मी, पप्पा नाही म्हणतील असं नाही वाटलं ग मला. त्यांनीच नाही का जिद्दीने शिकायला लावलं, करिअर करायला लावलं. मम्मी, तुला आठवतंय 12वीला मला पर्सेंटेज कमी मिळाले, कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली नाही तेव्हा पप्पा किती चिडले होते. मी कॉमर्स घेऊन CA होतो असं म्हटलं होतं, पण पप्पांना आपली दोन्ही मुलं इंजिनियर व्हावी असंच वाटत होतं. तूही त्यावेळेला चिडून पप्पांना म्हणाली होतीस ना की देशाला काय फक्त इंजिनियर्सच हवेत का? अर्थशास्त्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, कृषीतज्ञ, IAS कशाचीच देशाला गरज नाही आहे का? पण पप्पांनी ऐकलं का? BSc करत असतानाही सगळ्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षेत पास झालो मी. रात्रीचा दिवस करून अभ्यास केला पप्पांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. आणि मग बेंगलोरसारख्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये ॲडमिशन घेतली. BEला तिथे पहिल्या 5 नंबरसुद्धा मिळवला. पप्पांच्या इच्छेप्रमाणे मी सतत वागत आलो आणि आता हे बघ मम्मी, पप्पांनी पैसे द्यायलाच हवेत मला. मी तिकडच्या युनिव्हर्सिटीला येण्याबद्दल कळवून टाकलं आहे. हे बघ समीप, थोडा शांत हो. तुझंही सगळं बरोबर आहे, पण तुझ्या पप्पांचाही तू विचार कर ना. एक तरी मुलगा जवळ असावा उतरत्या वयात असं वाटण्यात त्यांची तरी काही चूक आहे का? पण मम्मी, मी भारतात राहिलो तरी इथे या बंगल्यात तुमच्याजवळ राहणार आहे कशावरनं? मला कुठेही नोकरी मिळू शकते ना. समीप, आपण सगळेजण एकाच घरात राहतो म्हणजे सगळेजण आपण एकाच खोलीत राहतो का? कोणी ह्या खोलीत, कोणी दुसऱ्या, पण हाकेच्या अंतरावर असतो ना सगळेजण. तसंच आहे ते. हे बघ, तू इतका निराश होऊ नकोस. मी बोलते तुझ्या पप्पांजवळ. निखिल, अरे तुम्ही दोघं म्हणजे आमचे 2 डोळे आहात रे. तुम्हाला दुखून कसं चालेल रे राजा. समीप मित्राकडे जेवायला गेला होता. अलका TV बघत बसली होती. तसं विशेष TV बघण्यासारखं काही नव्हतं. विद्याधर पाठीमागे हात एकमेकात गुंतवून शतपावली करत होता. पण त्याच्या हालचालीतनं त्याची उदासी, बेचैनी अलकाला कळत होती. पण जखमेला कुरवाळत राहिलं की तिची वेदना जास्त जाणवते म्हणून ती गप्प होती. शिवाय प्रत्येकाचं मनोविश्व ज्याचं त्यांनी सांभाळायचं असतं, जपायचं असतं. अलका तो TV बंद करतेस का? विद्याधरनं अगदी आजीजीने म्हटलं तसं अलकानं TV बंद केला आणि ती आत जायला निघाली. तेवढ्यात विद्याधर म्हणाला, अलका, समीप किती बदलून गेलाय, तुला नाही वाटत? माणसं बदलत नसतात हो, बघणाऱ्यांची दृष्टी बदलत असते असं मला वाटतं. म्हणजे तो वागतोय ते सगळं बरोबर आहे असं म्हणायचं का तुला?
विद्याधर जरा चिडून म्हणाला, नाही तसं नाही म्हणायचं मला, पण तुम्ही ज्या कर्तव्य कठोरतेनं मुलांना वागवलं, ज्या पद्धतीनं तुमची मतं त्यांच्यावर लादलीत, ती मतं स्वीकारताना त्यांची होणारी कुचंबणा आणि माझी मधल्यामध्ये होणारी घालमेल तुमच्यापर्यंत कधी पोचलीच नाही. समीप किती मनमोकळा होता. नकला काय करायचा, गाणी काय म्हणायचा, सतत हसतं खेळतं जिवंतपणाचं वातावरण असायचं त्यामुळे. पण तुम्हाला त्याचं वागणं उथळपणाचं वाटायचं. बी मॅच्युअर समीप असंच म्हणायचात ना तुम्ही. हो अलका, ते विसर ना आता, मला त्याबद्दल नाही म्हणायचं आहे. हे बघ, माझं शिक्षण झालं आणि नोकरीसाठी फॉर्म मागवताना पोस्टल ऑर्डर जोडताना लागणारे पैसे मागायची मला लाज वाटायची घरात. असं वाटायचं इतका खर्च वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी केला आणि आता पुन्हा वर असे पैसे मागायचे. भीत चाचरत मी बाबांच्या जवळ पैसे मागायचो. पण आजचं समीपचं वागणं 30-35 हजार मागताना काहीच कसं वाटू नये ग त्याला. अहो, जनरेशन गॅप आहे. शिवाय परिस्थितीवरही बरंच अवलंबून नाही का. तुमच्या वडिलांची परिस्थिती आणि तुमची परिस्थिती यात किती तफावत आहे. तुम्ही एका प्रसिद्ध फॅक्टरीचे जनरल मॅनेजर आहात. तुमच्या मुलांनी तुमच्या पेशीला शोभेलशी मागणी केली आहे ना. म्हणजे अलका, तुलाही वाटतंय की विद्याधरनं विलक्षण मनस्तापानं मान जोराजोरात हलवली. काहीच न बोलता मनक्षोभानं त्रस्त होऊन तो बेडरूममध्ये निघून गेला. डोक्यापर्यंत चादर ओढून अंथरुणावर पडून राहिला. झोप येतच नव्हती. विचारांची उलटसुलट आवर्तनं, अलकाचं बोलणं, समीपचं वागणं, कशाचा मेळ लागत नव्हता. सकाळी समीपशी बोलणं झाल्यापासून तो निराश झाला होता. पण आत्ताची ही उद्विग्नता कशामुळे? अलकाच्या बोलण्यामुळे का सत्याची प्रखर जाणीव करून दिल्यामुळे? सत्य हे कटू असतं, पण अलका बोलली ते सत्य आहे ना. खरंच आपण मुलांवर मतं लादलीत का? मग आपला पराभवच म्हणावा लागेल. काहीतरी चुकलंय का? स्वतःच्या अपूर्ण इच्छा आकांक्षांची पूर्ती मुलांकडनं करवून घेण्यात मी काही चूक केली आहे का? मुलांना वाढवताना ज्या मेहताचा आदर्श माझ्या डोळ्यांसमोर होता, त्या मेहतांची मागच्याच महिन्यात तर भेट झाली. रिटायर्ड आयुष्य कसं आनंदात घालवतायत. मुलं जवळ नसल्याची पुसटशी सुद्धा जाणीव त्यांच्या बोलण्यात नाही. स्थायिक झालेल्या मुलांच्या निर्णयाचं दुःख, एकटेपणाची जाणीव, कोणाच्या तरी निकट आधाराची गरज त्यांना वाटत नसावी का? का मेहतांचे दाखवण्याचे दात वेगळे आहेत? का ज्या संस्कारात मी वाढलो ते संस्कार माझ्यावरचे पूर्णपणे पुसलेच गेले नाही आहेत? म्हातारपणी मुलांनी आईवडिलांना आधार देण्याची ही परंपरागत मनोवृत्ती अजून मनात कुठेतरी रेंगाळती आहे. का बरं? इकडे मुलांना वाढवता नवीन प्रवाहाप्रमाणे वाढवलं, तशा प्रकारे त्यांची मनोवृत्ती तयार केली. धड नव्याचाही स्वीकार पूर्णपणे करायला मन तयार नाही आणि जुनं सोडवत नाही. ही त्रिशंकूसारखी अवस्था आजच मनावर का ताबा मिळवती आहे? इतकी वर्ष मुलांना वाढवताना ज्याचा पुसटचा स्पर्शही कधी मनाला झाला नाही, ती भावना आज का छळती आहे? समाजमन कितीही पुढे गेलं तरी मानवी भावभावना या जगाच्या पाठीवर सर्वत्र सारख्याच आहेत याची जाणीव आत्ताच का प्रखरतेनं मनात जागी व्हावी? मनाचा क्षोभ वाढत होता. अस्वस्थता, बेचैनी आणि उलटसुलट विचारांनी मनाचा तळ ढवळून निघत होता. विद्याधर उठला, दार उघडून मोकळ्या हवेत आला आणि नेहमीच्या खुर्चीवर बसला. रात्र वर चढत होती. निस्तब्ध नीरव शांतता. आकाशात लखलखणारं तारांगण आणि बगीच्यातल्या सुगंधित फुलांचा संमिश्र सुवास. दूरवरून येणारे भजनाचे सूर. कितीतरी वेळ विद्याधर खुर्चीत तसाच बसलेला होता. अलकाच्या उबदार हाताचा स्पर्श त्याला जाणवला. चला बरं आत, रात्रभर इथेच बसणार का? विद्याधर काहीच न बोलता उठला आणि तिच्याबरोबर आत गेला. अंथरुणावर पडला.
अलका अतीव मायेनं त्याला थोपटत राहिली. त्या स्पर्शातल्या जवळिकीने त्याच्या मनावरचा ताण सैल झाला आणि हळूहळू पापण्या अलगद मिटल्या. एअरपोर्टवर समीपचे 1-2 मित्र आले होते, बाकी फारसं कोणी नव्हतं. निखिलच्या वेळचा आनंद आणि उत्साह यावेळी नव्हता. समीप केव्हाचाच आत गेला होता. विद्याधर आणि अलका त्याच्या फ्लाईटच्या अनाऊन्समेंटची वाट बघत बसले. अनाऊन्समेंटही झाली. प्रवासी विमानाच्या दिशेनं जायला लागले. हातात सुटकेस घेऊन सुटाबुटात असलेल्या समीपला दूर दूर जाताना बघून अलकाचे डोळे वारंवार भरून येत होते. शरीराची आणि मनाची उभारी एकाएकी कमी होऊन भोवळ येते का काय असं तिला वाटलं. समीपला हात हलवून हलवून दाखवता दाखवता तिने एका हातानं विद्याधरला घट्ट पकडलं. विमान दृष्टीआड झालं तसे विद्याधर आणि अलका एका बाकावर बसले. बाजूलाच एक म्हातारी बाई जोरजोरात रडत होती आणि तिचा मुलगा तिची समजूत घालत होता. अरे माँ शांत हो जाना तू. अरे माँ भैया गया तो क्या हुआ, मैं तो हूं ना तेरे पास. विद्याधरनं आणि अलकानं एक वार त्या वृद्धेकडे बघितलं आणि दोघेही टॅक्सीच्या दिशेनं चालायला लागले, न बोलता चुपचाप. अलका मुलांना वाढवताना शिकवताना काहीतरी चुकल्याची जाणीव आज पहिल्यांदा मनाला डंख मारतीये ग. भारावून विद्याधरनं म्हटलं आणि टॅक्सीच्या मागच्या सीटवर अलगद मान टेकवली. मनाची भावगंगा पापण्यांवर स्थिरावली होती, पण कोणत्याही क्षणी ती गालांवर वाहणार होती, त्याच्याही नकळत. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता जयश्री रुईकर यांची कथा जाणीव. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. कथा आवडली असणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ लाईक करा. या व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्र मैत्रिणीत नातेवाईकात शेअर करायला विसरू नका आणि माझ्या वतीनं त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. भेटूयात पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.